जय जय रघुवीर समर्थ. समर्थ म्हणतात की बायको असावी तर वाल्या कोळ्याच्या बायकोसारखी, कारण तीच खरी रामायण कर्त्याची कर्ता आहे असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. आणि म्हणून समर्थ म्हणतात की त्या सत्याकडे आपण दुर्लक्षित केलं आहे, ते दुर्लक्षितच राहिलं आहे असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. आणि म्हणून समर्थ म्हणतात की वाल्मिक ऋषींनीच रामायण लिहिले आहे, वाल्मिक ऋषींनीच रामायण लिहिलं आहे. त्या दिवशी जर बायको वाल्या कोळ्याला म्हणली नसती की मी तुमच्या पापामध्ये सहभागी नाही, असं ज्या वेळेस ती म्हटली त्यावेळेस मात्र वाल्या कोळ्यानी त्या दिवसापासून आपलं सर्व काही पाप करायचं बंद केलं आणि अखंड नामस्मरण चालू केलं आणि त्यामुळे त्यांनी रामायण लिहिलं असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. समर्थ म्हणतात की वाल्या कोळी वाट सोरूंना जंगलात अडवून, समर्थ म्हणतात की वाल्या कोळी ही वाट सोरूंना जंगलात अडवून प्रसंगी त्यांना पकडून त्यांचं सर्व काही सोनं लुटत होता आणि त्यांना मारून टाकत होता आणि असं करून तो आपला संसार चालवत होता असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. त्याने अनेक जणांना मृत्यू दिला आणि त्यांच्याकडून भरपूर काही सोनं लुटलं आणि अशा परीने तो आपलं जे काही खर्च असेल तो भागवत होता. मात्र हे सर्व नारद मुनी पाहत होते. नारद मुनींना मात्र फार वाईट वाटलं. एकदा नारद मुनींना वाटलं की आपण एकदा वाल्या कोळ्याला उत्तमाचा मार्ग सांगावा आणि तो जर त्या मार्गाने गेला तर त्याचं उत्तम होईल असं नारद मुनींना वाटलं. आणि एकदा नारद मुनी ही वाल्या कोळीला भेटायला आले आणि नारद मुनी वाल्या कोळीला म्हणाले, अरे तू हा वेड्यासारखं पाप का करत आहेस? हे पाप कर्म कशासाठी करत आहेस? तू एवढं पाप करतोयस पण त्याचं तुला फेडावंच लागेल. त्याचं कर्म, त्याचं जे काही फळ मिळेल ते तुला फेडावंच लागेल. पाप कर्म कशासाठी करतोस? अरे आपण जे काही घरामध्ये वीज वगैरे वापरतो, आपण जे काही घरामध्ये वस्तू वापरतो त्याची बिलं आपल्याला येतातच. तसं तुझं हे असलं कर्म आहे त्याचं बिल तुला नक्कीच येईल आणि ते सर्व तुला फेडावं लागेल असं नारद मुनी वाल्या कोळ्याला म्हणाले. अरे तू असं वेड्यासारखं करू नकोस असं नारद मुनी त्या वाल्या कोळ्याला म्हणाले. नारद मुनी त्याला म्हणाले, अरे तू एवढं कुणासाठी करतोस? त्यावेळेस वाल्या कोळी म्हणाला की माझ्या बायका पोरांसाठी करतो. त्यावेळेस नारद मुनी म्हणाले, अरे तू बायका मुलांसाठी करतोस तर तुझ्या बायकोला जाऊन विचारून ये. तुझ्या बायकोला, मुलांना, तुझ्या आई वडिलांना जाऊन विचारून ये की तू त्यांच्यासाठी एवढ्या लोकांना मारतोयस, त्यांचा बळी घेतोयस, त्यांना मृत्यू देतोयस आणि त्यांचं जे काही सोनं आहे ते तू विकून तुझा संसार चालवतोयस, हे त्यांच्यासाठी करतोयस तर तू त्यांना जाऊन विचारून ये. त्यावेळेस नारद मुनी म्हणाले तू त्यांना जाऊन आत्ताच्या आत्ता विचारून ये, मी इथेच थांबतो. त्यावेळेस वाल्या कोळ्यालाही नारद मुनींचं पण पटलं आणि वाल्या कोळी आपल्या घरी आला आणि घरी आईला विचारलं. आई म्हणाली, संसार चालवणे हे तुझं काम आहे, ही तुझी जबाबदारी आहे आणि त्या पापामध्ये आम्ही सहभागी होणार नाही. वडिलांना वडील पण तसेच म्हणाले की तुझ्या पापामध्ये आम्ही सहभागी होणार नाही. पोरं पण तशीच म्हणाली आणि शेवटी मात्र वाल्या कोळ्याने बायकोला विचारलं आणि बायकोला विचारल्यानंतर बायको ही घाबरली होती, कारण त्याच्या हातामध्ये चाकूही होता. पण करणार तर काय? बायको ही घाबरली पण तिने धाडसाने उत्तर दिलं की संसार चालवणं ही काही जबाबदारी चालवणं हे तुमचं कर्तव्य आहे, तुमची जबाबदारी आहे, तुमचं काम आहे, तुमचा धर्म आहे, त्यामध्ये मी सहभागी होणार नाही. हे जे काही पाप केलं आहे ते तुम्हालाच फेडायचं आहे, आम्ही त्यामध्ये सहभागी होणार नाही. त्यावेळेस मात्र वाल्या कोळ्याचे डोळे धडकन उघडले. त्यावेळेस मात्र वाल्या कोळी धडकन जागा झाला आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागल्या की ज्यांच्यासाठी मी एवढा त्रास सहन केला, ज्यांच्यासाठी मी एवढं पाप केलं, ज्यांच्यासाठी मी एवढी धडपड केली, ज्यांच्यासाठी मी एवढ्या लोकांना मारलं, तेच लोक आज माझ्या पापामध्ये सहभागी होणार नाहीत. याचं वाल्या कोळ्याला वाईट वाटू लागलं आणि त्यावेळेस मात्र वाल्या कोळी नारद मुनींकडे गेला. नारद मुनी तेथेच थांबले होते आणि त्यावेळेस नारद मुनींना
आणि नारद मुनींना वाल्यापोरी म्हणाला की मला क्षमा करा. ज्यावेळेस मी माझ्या बायकोला विचारायला गेलो त्यावेळेस माझी बायको म्हणाली की मी तुमच्या पापामध्ये सहभागी होणार नाही. त्यावेळेस माझे डोळे मात्र खडकन उघडले. नारद मुनी तुम्ही मला क्षमा करा, नारद मुनी तुम्ही मला क्षमा करा. आणि नारद मुनींना ते विचारतात की आता मी काय करू, तुम्ही मला योग्य तो मार्ग दाखवा. मी तुम्ही सांगाल त्या मार्गाने जातो, पण मला यातून तुम्ही सोडवू शकता. खरंच तुम्ही भाग्यवान आहात आणि माझे तुम्ही डोळे उघडलेत. आज जर तुम्ही मला भेटला नसतात, तुम्ही मला उत्तमाचा मार्ग दाखवला नसतात, तुम्ही जर मला घरच्यांना विचारायला सांगितलं नसतं तर मी असंच पाप करत राहिलो असतो आणि परत मला 84 योनी मिळाली असते आणि परत जन्म मृत्यू मला मिळाला असता. खरंच तुम्ही मला क्षमा करा. त्यावेळेस नारद मुनी म्हणाले ठीक आहे, आता झालं ते झालं. आता येथून तुला एकच मार्ग आहे, ते म्हणजे तू अखंड श्रीरामांचं नामस्मरण कर, अखंड श्रीरामांचं नामस्मरण कर. त्यावेळेस वाल्यापोरी म्हणाला की माझं शिक्षणही झालं नाही आणि मला रामही म्हणता येत नाही. मला मी नेहमी इतर लोकांना मारले, त्यामुळे मी मरा असंच माझ्या तोंडात येतंय. त्यावेळेस नारद मुनी म्हणाले की ठीक आहे, तू मरा तर म्हण. त्यावेळेस वाल्यापोळ्याने एक असं लाकूड जमिनीत पुरलं आणि अखंड मरा असं त्याने चालू केलं आणि मराचं नामस्मरण चालू झालं. मराचं राम 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 कधी झालं हे वाल्यापोळ्यालाही कळालं नाही आणि सरळ साधं त्यानं नामस्मरण चालू केलं. आणि वाल्यापोळ्या हा वाल्मिक ऋषी झाला, कारण त्या वाळलेल्या लाकडाला सुद्धा अखंड नामस्मरणाने पालवी फुटली. आणि बघा म्हणले समर्थ, ज्या झाडाखाली बसला होता वाल्मिक ऋषी, ते झाडही पूर्णपणे वाटलेलं होतं, त्या झाडालाही पालवी फुटली. बघा म्हणले समर्थ, अखंड नामस्मरणामध्ये किती शक्ती आहे, किती सामर्थ्य आहे. बघा म्हणले समर्थ, अशक्य गोष्टी ही नामस्मरण शक्य करतो, पण ते नामस्मरण मात्र आपल्याकडून अंतःकरणातून झालं पाहिजे असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. मग त्यावेळेस नारद मुनी जर वाल्मिक कोयाला जर भेटला नसता तर आज वाल्मिक ऋषी झालाच नसता, त्याचा उद्धार झालाच नसता असं समर्थांनी सांगितलं. आणि मग वाल्मिक ऋषी वाल्यापोळी ही अखंड नामस्मरण करू लागला. एवढं नामस्मरण झालं आणि एवढं त्याचं पाप सगळं धुवून गेलं, सगळे दोष त्याचे निघून गेले आणि त्याची पुण्याई एवढी वाढली, नामस्मरणाने त्याची पुण्याई एवढी वाढली की तो वाल्यापोळ्याचा वाल्मिक ऋषी झाला असं समर्थ आपल्याला ते सांगतात. त्याचा वाल्यापोळ्याचा तो वाल्मिक ऋषी झाला. आणि मग त्या वाल्मिक ऋषींनी रामायण लिहिले. आणि जसं वाल्मिक ऋषींनी रामायण लिहिले तसंच घडलं असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की पापाचा पैसा कमवणारा पती परमेश्वराला उंबरत्याच अडवून ते पाप घरात घ्यायला व त्या पापात सहभागी व्हायला आजच्या सांस्कृतिक भारतीय गृहिणी नाकार जर दिला तर आज भ्रष्टाचार नक्कीच कमी होईल असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. समर्थ म्हणतात की आजचा पापाचा पैसा कमवणाऱ्या पतींना आजच्या काळामध्ये, आजच्या कलियुगामध्ये पापाचा पैसा कमवणाऱ्याला पती परमेश्वराला जर आजच्या गृहिणींनी, आजच्या पत्नींनी जर पतीला विरोध केला, पतीला सांगितलं की तुम्ही जो पैसा कमवता आहे, काळा पैसा कमवता आहे, टेबला खालून घेता आहे, त्या पापामध्ये मात्र आम्ही सहभागी नाही असं जर प्रत्येक गृहिणीने, प्रत्येक पत्नीने जर आपल्या पतीला सांगितलं तर तो पती असलं वाईट काम करणारच नाही, असले वाईट कर्म करणारच नाही, असं पापाचं काम करणारच नाही असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की वाल्मिक कोळेच्या बायकोचा आदर्श मात्र आपण अंगीकारला पाहिजे. वाल्यापोळ्याचा वाल्मिक ऋषीच्या बायकोचा आदर्श मात्र आपण अंगीकारला पाहिजे. आणि असे जर आपण केले तर भ्रष्टाचार मुक्त होऊन, असे जर आपण केले तर या कलियुगामध्ये भ्रष्टाचार मुक्त होऊन जागतिक महासत्तेच्या दिशेने निश्चितच वाटचाल आपण करू. जागतिक महासत्तेच्या दिशेने निश्चितच आपण वाटचाल करू. आणि पुन्हा एकदा आपण रामराज्य अवतारेल आणि अनेक वाल्यापोळ्यांचा वाल्मिक ऋषीमध्ये रूपांतर होईल असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात
म्हणूनच समर्थ म्हणतात की अखंड नामस्मरणाची प्रचिती ही वाल्या पोळ्याला आली. बघा म्हटले समर्थ, हे नामस्मरण अशक्य ही शक्य करतं. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की कोणतंही काम करताना, घरातील कोणतंही काम करताना आपण अखंड त्या भगवंताचं, त्या परब्रह्माचं नामस्मरण केलं तर आपलेही दोष हळूहळू कमी होतील आणि आपलंही पुण्य वाढेल आणि आपल्यालाही प्रचिती येईल आणि आपलेही जे काही मनोभाव, कामना आहेत, जे काही स्वप्न आहेत तेही पूर्ण होईल असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की त्या अखंड श्रीराम या नामस्मरणाने वाल्या पोळ्याचाही वाल्मिक ऋषी कधी झाला हेही त्याला कळालं नाही. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की आपल्याकडूनही अखंड त्या भगवंताचं नामस्मरण झालं तर आपलेही जे काही गेल्या जन्माचे दोष असतील तेही निघून जातील असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. तरी आता आपण येथेच थांबूया. भेटूया पुढील भागात. धन्यवाद. जय सद्गुरु.